नमस्कार मित्रांनो, काल होतं सरप्राईज. माझी भाची घरी आली होती, त्याच्यामुळं आम्ही कुठेतरी जायचं ठरवलं. मग शेवटी प्लॅन झाला कुठेतरी जाण्यापेक्षा आपण घरीच काहीतरी करूया. मग आमचं फ्रेंच फ्राईज आणि पिझ्झा बनवायचं ठरलं. तर मित्रांनो, आज आम्ही करत आहे फ्रेंच फ्राईज. तर तुम्हाला फ्रेंच फ्राईज खायचे असेल तर तुम्ही हॉटेल गणेशला येऊ शकता. आता आम्ही नवीन हॉटेल टाकणार आहे, हॉटेल गणेश नावाचं. तिथं आम्ही फ्रेंच फ्राईज, पिझ्झा, बर्गर खूप काही काही ठेवणार आहे. तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. आमचा पहिलाच प्रयोग आज सक्सेसफुल झाला तर आम्ही हॉटेल टाकल, नाही सक्सेसफुल झाला तर मग तुम्ही येऊ नका, तुमच्या घरी करून खा. मग आमच्या भाचीला मस्तपैकी भेटला आंबा, तिने केला आंबा खायला सुरुवात. तर मित्रांनो बघू शकता, सीझनचा पहिला आंबा खाताना बाब्या आणि बाब्याची मामी बघू शकता तुम्ही. आताच एक आंबा संपवला यांनी, हे बघू शकता. आणि दुसरा आंबा बाब्या आणि बाब्याची मामी. वा 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 वा, मस्त मस्त. मग आंबे वगैरे खाऊन होस तर माझ्या भावाने मस्तपैकी तळले फ्रेंच फ्राईज. मग आम्ही सगळेजण फ्रेंच फ्राईजचा आनंद घ्यायचं ठरवलं. बाबेला फोन आला होता, त्यामुळे बाबा फोनवर बोलत होता. मग तोपर्यंत आम्ही फ्रेंच फ्राईज वगैरे खाल्ले. सगळ्यांना फ्रेंच फ्राईज आवडले. मग म्हटलं आपण पण थोडंसं फ्रेंच फ्राईज खाऊन बघावं. तो मग बसलो, तो माझा भाऊ पण आला होता. भाची तर फुले एन्जॉय करत होती, तिला फ्रेंच फ्राईज खूप आवडतात, त्यामुळे ती फ्रेंच फ्राईज मस्तपैकी खात होती. तिने फ्रेंच फ्राईज खाऊस तर माझ्या भावाने केला लगेच पिझ्झाची तयारी. मग त्याने पिझ्झासाठी कांदा वगैरे कापला आणि मग मस्तपैकी पनीर पण त्यांनी तळून वगैरे घेतलं. आणि मग मस्त पिझ्झा बेसला लगेच मेयोनीज लावून घेतलं. पिझ्झा बनवायचा हा आमचा पहिलाच प्रयत्न होता, तर त्याच्यामुळे आम्हाला काही कल्पना नव्हती कसा पिझ्झा बनवायचा वगैरे, पण भावाने ट्राय केलं. बनू उडता फिरू मस्त गगन में, बाबे आज उडत चालला मस्त गगन में. डन 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 डन. मग भावाने मस्तपैकी त्याच्यावर पनीरचे तुकडे वगैरे टाकले, तळून घेतलेले. भाची मस्तपैकी वाट बघत होती कधी पिझ्झा होतोय. मग भावाने मस्तपैकी ताटात वगैरे सजवून ठेवला पिझ्झा. मग आता आमच्याकडे ओव्हन नसल्यामुळे आम्ही एक मस्तपैकी जुगाड केला, तुम्ही बघू शकता. तव्यामध्ये ताट ठेवलं आणि ताटावर पिझ्झा ठेवला. शिजायला थोडासा वेळ लागला, पण ठीक आहे, मस्त झाला. मग तोपर्यंत प्रेरणाने मस्तपैकी पुलावची तयारी केली होती. मग पुलावची तयारी करेपर्यंत मस्तपैकी आमचा पिझ्झा झाला रेडी. मग भावाने मस्तपैकी पिझ्झा कापला आणि सगळ्यांना खायला दिला. भाच्याला खायला दिला, तिला खूप पिझ्झा आवडला. तिला पिझ्झा खूप आवडतो, त्यामुळे ती खास पिझ्झा खाण्यासाठी आली होती. मग मस्तपैकी भावाने परत दुसरा पिझ्झाची तयारी चालू केली. हे बघू शकता तुम्ही मस्तपैकी. हा बघू शकता आमचा झालेला आहे दुसरा पिझ्झा. पिझ्झा खूप छान झाला होता. मग आम्ही सगळ्यांना पिझ्झा खाऊपर्यंत आमची आली मावशी. मावशीला पण खूप आवडला पिझ्झा, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आम्ही 4-5 पिझ्झा तयार केले आणि सगळ्यांनी पिझ्झा पार्टी एन्जॉय केली, बघू शकता तुम्ही. मावशी आली उशिरा, त्याच्यामुळे तिला पिझ्झा खायला एकच भेटला. तर मित्रांनो, चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या MC व्लॉगरला फॉलो करून घ्या मित्रांनो, नवीन नवीन अपडेट्स मिळण्यासाठी. थँक्यू.